हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळीच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या कवड्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण या पिवळ्या कवड्यांचा उपाय करायचा आहे। बघा, नवरात्रीमध्ये मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता। नवरात्रीमध्ये सुद्धा आपण पिवळ्या कवड्यांवर सेवा करून त्याची पोटली बनवून आपण आपल्याजवळ ठेवत असतो। पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि पिवळ्या कवड्यांमुळे माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते। त्यामुळे कवड्यांचा उपाय जो आहे तो न विसरता आपल्याला करायचा आहे। खूप सोपा हा उपाय आहे। आणि बघा, मला मागच्या वेळेस पण बऱ्याच महिलांनी विचारलं होतं की ताई, आमच्या वेळेस आमच्याकडे ज्या कवड्या आहेत त्या आधीच्या आहेत, तर ज्यांच्याकडे नवरात्रीच्या कवड्या आहेत ना, पिवळ्या कवड्या, त्याच्यावरच परत त्यांनी सेवा करून त्याची पोटली बनवली तरी सुद्धा चालेल। 2 मार्च सोमवारी आहे होळी आणि त्या दिवशी पौर्णिमा सुद्धा असते। पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मीचा हा दिवस असतो। पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते, म्हणून तुम्हाला हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी, होळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीही चालेल। स्त्री पुरुष कोणीही हे करू शकतं आणि हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। अखंड लक्ष्मी आपल्याकडे राहते, कारण पैसा हा खूप चंचल असतो, तर तो येतो पण तो कुठे खर्च होतो आपल्याला कळत नाही। म्हणून तुम्हाला न विसरता हा उपाय करा महिलांनो। आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तो स्थिर राहतो। मेन म्हणजे आपल्या कष्टाला साथ मिळते। पैसा काय आपोआप आपल्या घरामध्ये जादूने येत नाही, पण कसं आहे, आपण जे कष्ट करतो ना त्याचा जर व्यवस्थित मोबदला मिळाला तर आपण अजून उत्साहाने काम करतो, डबल कष्ट करतो आणि त्याच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळत जातात आणि मग सगळंच परिस्थिती जी आहे तर ती सुधारत जाते। पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी कवड्यांचा हा उपाय करायचा आहे। आता तुम्ही बघा, मंदिरांच्या इथे पण बघतात की बऱ्याचशा महिला गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा असतात। तर का? देवी मंदिराच्या बाहेर या कवड्या असतात। कवड्या खरंच माता लक्ष्मीला खूप आकर्षित करतात। कवड्यांमुळे माता लक्ष्मी स्थिर राहते। मी तुम्हाला सांगितलं होतं की घराच्या मुख्य दरवाजाला पण कवड्यांचं तोरण लावा, यामुळे नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर राहते, उंबरठ्याच्या बाहेर, आणि माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते। छोट्या छोट्या गोष्टी, हे काही आपण गोष्टी नियम पाळले ना घरामध्ये तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होतो। आता तुम्हाला काय करायचं आहे, होळीच्या दिवशी तुम्हाला 5 किंवा 7 तुम्हाला पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे। 7 असल्या अतिउत्तम, किंवा 5 जरी मिळालं तरी चालेल। जवळपास कुठे देवाचं सामान मिळतं तर तिथून तुम्ही मागवू शकतात, किंवा स्क्रीनवर नंबर देते, तुम्हाला तुमच्या सोयीसाठी हा नंबर देते, तुम्हाला मागवायचे असतील तर ताईंकडून तुम्ही मागवू शकतात, किंवा तुमच्या जवळपास मिळाला तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर ह्या कवड्यांवर, पिवळ्या कवड्या, तुम्हाला त्याच्यावर सेवा करायची आहे। ठीक आहे, ज्यांच्याकडे नवरात्रीच्या पिवळ्या कवड्या आहेत त्याच त्यांनी ती पोटली उघडून त्याच्यावरच तुम्हाला परत सेवा करायची आहे। आता बघा, ह्या सेवा ज्या, आता पौर्णिमा तिथी काय आहे, आपल्याला 13 तारखेला पौर्णिमा लागते आणि 14ला संपते। तर हा उपाय तुम्ही 13 तारखेला म्हणजे होळीच्याच दिवशी दिवसभरामध्ये कधी करा, संध्याकाळी केला तरी पण चालेल, कारण आपण म्हणतो बघा, संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची वेळ असते। तर त्यामुळे तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता, हरकत नाही। पिवळ्या कवड्या तुम्हाला सगळ्यात पहिले देवासमोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, आपल्या गुरूंचं, स्वामींचं, कुलदेवीचं, पितरांचं स्मरण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे, स्वामींना मुजरा करायचा आहे, खाली आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे। त्या पिवळ्या कवड्या ज्या आहे उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची। आता या ज्या गोष्टी सांगते या सगळ्या तुम्हाला नित्यसेवेमध्ये पण मिळतील, किंवा यूट्यूबवर सुद्धा या गोष्टी तुम्हाला मिळून जातील। नित्यसेवेचं पुस्तक तुमच्याकडे असलंच पाहिजे। जे केंद्र आहेत आपले स्वामींचे, त्या केंद्रामध्ये नित्यसेवेचं पुस्तक मिळतं। परत सांगेल, नाही मिळालं स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्ही मागवू शकता। या पुस्तकात त्यांना सगळे महत्त्वाचे मंत्र, स्तोत्र आहे। सोमवारची आरती, मंगळवारची आरती, बुधवार, सगळं एकूण वारांचं सगळं काही माहिती दिलेली आहे। त्यामुळे तो ग्रंथ, ते पुस्तक जे आहे ते प्रत्येकाकडे असावं। आता या पिवळ्या कवड्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला बघा, त्यावर 1 वेळेस श्री सूक्त, 1 वेळा पुरुसूक्त, 16 वेळेस नवार्णव मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, त्यानंतर 16 वेळेस गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस नवार्णव मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। त्यानंतर 16 वेळेस गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। त्यानंतर 16 वेळेस कुबेर मंत्र। ठीक आहे, आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप। आता यातल्या जमतील त्या गोष्टी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते की कुठल्या कुठल्या गोष्टी म्हणायच्या आहेत, आणि काही गोष्टी मोठ्या आहेत त्या नाही देऊ शकत, पण काही मंत्र वगैरे मी 1 लाईनचे ते देऊ शकते। तर त्यानंतर ह्या पिवळ्या कवड्या ज्या आहे, सगळे सेवा झाल्यानंतर एका पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये गुंडाळून ती पोटली जी आहे ती तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे। ती तुम्ही कायमस्वरूपी तशी ठेवा, किंवा 1 रात्रभर देवघरात ठेवून नंतर तुम्ही ती लॉकरमध्ये ठेवा तरी पण चालेल।
किंवा तुम्ही नंतर तुमचं समजा काही उद्योगधंदा आहे, तुम्ही गल्ल्याच्या ठिकाणी ती ठेवली तरीसुद्धा चालेल. तुमचं लॉकर म्हणजे अगदी सोनं नाणं ठेवतो असं नाही, जिथे आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवतो तिथे तुम्ही ठेवू शकतात किंवा देवारात जरी ठेवली तरीसुद्धा चालेल. आणि अमुक अशा ज्या महत्त्वाच्या तिथी येतात तर त्यावेळेसच त्या पिवळ्या कवड्या परत घेऊन त्यांच्यावर आपल्याला सेवा करायची आहे आणि परत ती पोटली जी आहे ती तशीच तुम्हाला बनवून ठेवायची आहे. आता दुसरी गोष्ट, महिलांना मासिक धर्म असेल तर घरातल्या पुरुषांनी केलं, मुलामुलींनी केलं, कोणीही केलं तरी पण चालेल, असं काही नाही आहे. पण सुतक असेल तर मात्र करता येणार नाही. मग तुम्ही पुढच्या कोणत्या पौर्णिमेला किंवा आता गुढीपाडवा येतोय, अक्षय तृतीया येते, तर त्यावेळेसुद्धा तुम्ही सेवा करू शकतात. बघा, सेवा करायला आहे ना, तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तुम्ही मग कधीही करू शकतात. शुभ दिवशी जर केलं तर त्याचं पुण्यफळ जे आहे ते चटकन मिळतं, म्हणून त्या दिवशी करण्याला जास्त महत्त्व असतं. बाकी तुमच्यावर आहे, तुम्ही मग आत्ता मासिक धर्म आहे पण तुम्ही करू शकत नाही समजा होळीला, तर मग तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी सुद्धा ही सेवा करून अशी पोटली तुम्ही बनवू शकतात. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. ताई दादांनो सगळ्यांना सांगते, लक्ष्मी चंचल असते बघा. लक्ष्मी आज आहे उद्या नाही. आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा असं नाही आहे, आपलं शरीर. आपलं शरीर जर चांगलं असेल तरच आपण पैसे कमवू, त्या पैशांचा आनंद घेता येईल. तर कुठे आपण बाहेर जाऊन काही आपल्याला काही हाऊस वगैरे आहे तर ती आपण करू शकतो. आणि पैशाला खरंच खूप पाय असतात, म्हणून आपल्याला माहिती की पैसा कमवणं त्यापेक्षा ते टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते जास्त ती गोष्ट जर आपल्याला करता आली तरच आपला पैसा जो आहे तो वाढतो, स्थिर राहतो. नाही तर काय, एका साईडला घरात 5-5 लोक आहे, सगळे कमवत आहे पण तरी पण पैसा पुरत नाही. म्हणून हा जो पैसा आहे, कष्ट आपल्यालाच करायचे आहे. पैसा कोणी आपल्याला फुकट येऊन देणार नाही, पण कष्ट करणं आपल्या हातात आहे. आणि त्या कष्टाचा मोबदला मिळण्यासाठी हे असे काही उपाय करायला आपण कंटाळा नको करायला, कारण हे उपाय केले ना मग बरोबर आपल्याला कष्टासोबत नशिबाची साथ मिळते. तर नक्की तुम्ही होळीच्या दिवशी हा पिवळ्या कवड्यांचा उपाय करा आणि अशी पोटली बनवून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा. खूप याचा फायदा होईल. तुम्हाला देवघरात ठेवायची, सेपरेट देवघरात ठेवा. आणि त्यानंतर सेपरेट तुम्हाला तुमचं काही बिझनेस आहे गल्ल्यात ठेवायचं आहे तर दोघं तुम्ही सोबत घ्या कवड्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही काही कवड्या देवघरात, काही तुम्ही तुमच्या दुकानात ठेवल्या लॉकरमध्ये तरी पण चालेल, असं सुद्धा करू शकता. ठीक आहे, अपेक्षा करते हा उपाय जो आहे तो तुम्ही कराल आणि स्वतः त्याचा अनुभव घ्याल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.